संचालकांवरील विश्वासामुळेच महेश नागरी पतसंस्थेची दैदिप्यमान वाटचाल सुरू. चेअरमन मंचकराव पाटील यांनी व्यक्त केले मत. अहमदपूर येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर असलेल्या विश्वासामुळेच ठेवी व नफ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे महेश नागरी पतसंस्थेची दैदिप्यमान वाटचाल सुरू आहे, असे मत पतसंस्थेचे चेअरमन मंचकराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. महेश नागरी पतसंस्थेची 39वी सर्वसाधारण सभा व विविध कार्यकारी सेवा सोसायटी शिरूर ताजबंद 67वी सर्वसाधारण सभा संयुक्तपणे घेण्यात आली. यावेळी चेअरमन मंचकराव पाटील बोलत होते. माजी सरपंच साहेबराव जाधव हेही होते. यावेळी अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सूरज पाटील, विलास पाटील चाकुरकर, सचिव RN वलसे, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाबूराव सैदापुरे, माजी सभापती ॲडव्होकेट KN कांबळे, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, बाजार समितीचे उपसभापती संजय पवार, संचालक बालाजी कातकडे, सतीश नवटके, बाळू केंद्रे, रामदास कदम, किशन पाटील, माधव पवार उपस्थित होते. सभापती मंचकराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की पतसंस्थेने माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनात सभासद व ठेवीदाराचा विश्वास संपादन केला आहे. कोणत्याही संस्थेला उभारी येण्यासाठी निष्कलंक संचालक मंडळ व काम करणारे अधिकारी कर्मचारी मिळावे लागतात. त्यातूनच ठेवीदाराच्या मनात विश्वास निर्माण होतो. तो महेश नागरी पतसंस्थेने निर्माण केला आहे. संस्थेच्या 8 शाखा आहेत. 9वी शाखा चाकूर येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. यशस्वीतेसाठी सदस्य माधव सरोदे, मकास्वामी आदींनी परिश्रम घेतले.